नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणीय प्रदूषण पाहत असताना आपण हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे। आज आपण भूमी प्रदूषण या संदर्भानं त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। सॉइल पोल्यूशन ज्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो, माती हा जमिनीवरील पातळ स्वरूपाचा त्या ठिकाणी एक थर असतो। या मातीमध्ये अनेक प्रकारची खनिजे, सेंद्रिय रसायने, पाणी, त्याचबरोबर हवेतले वेगवेगळे घटक आणि अनेक असे सूक्ष्म जीव त्या ठिकाणी या मातीमध्ये किंवा या वरच्या थरामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात असतात। माती ही एक नैसर्गिक साधन संपदा आहे। जमिनीचं क्षेत्र मर्यादित असल्यामुळे जमिनीचा कोणत्याही प्रकारे केला जाणारा गैरवापर, त्याचबरोबर अपव्यय हा त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये फार मोठी त्या ठिकाणी संकट निर्माण करू शकतं। माती निर्मितीस हजारो वर्षाचा काळ लागतो। त्यामुळे मातीचे किंवा जमिनीचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे। जमिनीच्या संरक्षणाकडे मानवाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे जमिनीची खूप मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे। वाढती लोकसंख्या, नागरिकीकरण, औद्योगिकीकरण, रासायनिक खते, त्याचबरोबर कीटकनाशके यामुळे दिवसेंदिवस जमिनीचं प्रदूषण त्या ठिकाणी वाढत आहे। त्याचबरोबर कारखान्यातील टाकाऊ पदार्थ, नागरी क्षेत्रातील घनकचरा यासारख्या टाकाऊ द्रव्याची विल्हेवाट जमिनीच्या थरात त्या ठिकाणी योग्य रीतीने लावली जात नाही। त्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते। जमिनीवर सातत्याने होणारे दूषकाचे आक्रमण म्हणजे जमिनीचे प्रदूषण होय। यात प्रामुख्याने मानवी हस्तक्षेप व जमिनीचा दुरुपयोग यामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक रचनेत व गुणधर्मात त्या ठिकाणी बदल होऊन जमिनीची उत्पादकता व गुणवत्ता आणि त्याची क्षमता यांचा त्या ठिकाणी ऱ्हास होत आहे। याच प्रक्रियेत या प्रक्रियेला जमिनीचे प्रदूषण असे म्हणतात। जंगलतोडीमुळे भारतात दरवर्षी सुमारे 8 कोटी टन जमिनीची धूप होते। यामुळे सुमारे 54 लाख टन नायट्रोजन, 35 लाख टन पोटॅशियम, फॉस्फरस सारखे महत्त्वाचे पोषक द्रव्येही त्या ठिकाणी जमिनीच्या धुपीच्या प्रक्रियेतून त्या ठिकाणी वाहून जातात। त्यामुळे निसर्ग संपदेचे अतोनात नुकसान होते। वैज्ञानिक पाहणीनुसार असे लक्षात आले आहे की दरवर्षी 1,500 कोटी टन माती ही समुद्रात वाहून त्या ठिकाणी नेली जाते। शिवाय अतिसिंचनामुळे भारतातील सुमारे 70 लाख हेक्टर कृषी जमीन क्षारयुक्त झाल्यामुळे त्या ठिकाणी नापीक होते, तर 60 लाख हेक्टर कृषी जमीन त्या ठिकाणी पाणथळ बनली आहे। त्यामुळे भारतात मृदा संवर्धनाची फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आवश्यकता आहे। आपण पाहतो जसं वेगवेगळ्या घटकामध्ये प्रदूषण होतं आणि त्या वेगवेगळ्या घटकातील प्रदूषणासाठी काही घटक कारणीभूत ठरतात, त्याचप्रमाणे भूमी प्रदूषणासाठी सुद्धा त्या ठिकाणी किंवा भूमी प्रदूषणाचे सुद्धा अनेक कारणं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। भूमी प्रदूषणाची कारणं हे प्रामुख्याने
पहिलं कारण त्याच्यामध्ये सांगत असताना क्षरणक्रिया ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं भूमीचं प्रदूषण होतं. क्षरणक्रिया ही प्रामुख्याने वेगवेगळ्या माध्यमातून होते. त्याच्यामध्ये वादळ आहे, नदीच्या पाण्यामुळं किंवा भूपृष्ठावरून वाहत्या पाण्यामुळं, त्याचबरोबर आपण पाहतो आपल्या कृत्रिम क्रिया ज्या काही आहेत त्याच्यामुळं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्षरणक्रिया घडून येते. त्याचबरोबर समुद्राच्या लाट्यामुळे त्या ठिकाणी भूमिपात होतात, म्हणजे जमिनीची त्या ठिकाणी क्षरण होते. त्याचबरोबर उंच डोंगरावरून वाहणारे पाणी यामुळे सुद्धा क्षरणक्रिया त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी काय होत असतं तर भूमी प्रदूषण किंवा जमिनीची धूप त्या ठिकाणी होत असते. जलसिंचनामुळे त्या ठिकाणी जमिनीची झोप होते. जलसिंचन केल्यामुळं त्या ठिकाणी जमिनी ह्या प्रदूषित बनलेल्या आहेत, नापीक बनलेल्या आहेत. त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि म्हणून जलसिंचन हा सुद्धा एक भूमी प्रदूषणाच्या कारणासाठी कारणीभूत असलेला घटक आहे. त्याचबरोबर कृषीजन्य कचरा यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जमिनीची त्या ठिकाणी काय होते तर प्रदूषण होते आणि म्हणून या कचऱ्यापासून सुद्धा आपणाला त्या ठिकाणी जमिनीचं प्रदूषण झाल्याचं दिसून येईल. किरणोत्सारी घटक हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये प्रदूषण करणारा घटक असा समजला जातो आणि हे घटक जमिनीमध्ये मिसळल्यामुळे सुद्धा जमिनीचं प्रदूषण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर घरगुती आणि नागरी कचरा, आपण शहरातील कचरा त्याला आपण घनकचरा म्हणतो, याची विल्हेवाट लावत असताना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जमिनी या प्रदूषित झालेल्या आपल्याला दिसून येतील. औद्योगिक व खाण कचरा, औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे वेगवेगळे विषारी घटक, मग ते पाण्याच्या स्वरूपामध्ये पडत असतील, त्याचबरोबर घन स्वरूपामध्ये बाहेर पडत असतील, हे सगळा कचरा किंवा खाणीतून बाहेर पडणारा जो काही कचरा आहे त्याचा सुद्धा परिणाम प्रामुख्याने त्या ठिकाणी जमिनी प्रदूषण होण्यासाठी होतो. त्याचबरोबर विविध प्रकारच्या रासायनिक कारखान्यामधून जे काही बाहेर पडणारे सांडपाणी आहे, या सांडपाण्याच्या माध्यमातून सुद्धा जमिनी प्रदूषित झालेल्या आहेत. तसेच घातक विषारी द्रव्ये असेल, त्याच्यानंतर अपमार्जक जे काही घटक आहेत, यामुळे सुद्धा जमिनीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या माध्यमातून प्रामुख्याने जमिनी या प्रदूषित झालेल्या आपणाला दिसून येतील. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जमिनीच्या प्रदूषणाचे कारणे पाहिली. वृक्षतोड हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा जमिनी प्रदूषित होतात आणि या जमिनीच्या प्रदूषणामुळे सुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमिनीचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येईल. त्या जमिनीच्या प्रदूषणाबरोबर जमिनीची धूप होण्यासाठी किंवा जमिनीची काही धूप होते ती धूप होण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाची कारणे त्या ठिकाणी कारणीभूत ठरताना आपल्याला दिसतील. तर त्या कारणाविषयी आपण पाहत असताना जमिनीच्या वरच्या थराचा ऱ्हास यास आपण जमिनीची धूप असे म्हणतो. जमिनीची धूप होताना जमिनीच्या वरच्या भागातील थर वाऱ्यामुळे, पुरामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे त्या ठिकाणी निघून जातो. जमिनीचे पृष्ठभाग त्या ठिकाणी उघडे पडतात. मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीची धूप ही अधिक तीव्रतेने होते. शेती, बांधकाम, त्याचबरोबर चराऊ कुरणातील गवत अधिक प्रमाणात वापरल्यामुळं जंगलातील त्या ठिकाणी वनवे, तसेच प्रामुख्याने जमिनीत पाणी टिकून ठेवण्याच्या क्षमतेवर त्याचा काय होत असतो तर विपरीत परिणाम होतो. जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि म्हणून जमिनीची धूप त्या ठिकाणी रोखण्यासाठी वापरात आणलेली 2 तंत्रे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. जमिनीची धूप होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण परिसर नियोजन यामध्ये जमिनीवर प्रक्रिया करण्यात येते. त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत त्या ठिकाणी निर्माण
करून त्याचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल आणि या माध्यमातून जलस्रोताचे नियोजन करण्यात येते. जमिनीची धूप रोखण्यासाठी दीर्घकाळ उपाययोजना म्हणून टिकाऊ शेती पद्धतीचा वापर केला तर भूमी प्रदूषण ही समस्या त्या ठिकाणी दूर होऊ शकते. जमिनीचा खारटपणा व पाणी या माध्यमातून सुद्धा जमिनीची त्या ठिकाणी धूप होऊ शकते किंवा जमिनी प्रदूषित होतात. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीपेक्षा सिंचनाच्या क्षेत्राखाली असलेल्या जमिनीची किंवा पिकांचे उत्पादन अधिक प्रमाण घेण्यासाठी त्या ठिकाणी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या पाण्यामध्ये विद्राव्याचं प्रमाण अधिक असते. सिंचनावर किंवा सिंचनानंतर जमिनीतील पाण्याचे ऊर्ध्वपतन झाल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावर पाण्याची विद्राव्य क्षाराचे त्या ठिकाणी थर निर्माण होतात. या थरामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. या थराच्या अधिक मात्रेमुळे त्या ठिकाणी जमिनीची लवणता वाढते किंवा जमिनीचा खारटपणा वाढतो. जमिनीतील अधिक मात्रेतील क्षारामुळे वनस्पतीच्या वाढीवर त्या ठिकाणी परिणाम दिसून येतो. यामुळे पिकाचे उत्पादन घटते. शेवटी त्यामुळे झाडे मरतात सुद्धा. अशी जमीन किंवा अशी शेती करण्यासाठी त्या ठिकाणी अयोग्य त्या ठिकाणी ठरते. जमिनीतील हे क्षार घालवण्यासाठी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याचा वापर त्या ठिकाणी न करता पाण्याचा जर आपण योग्य पद्धतीने त्याला जमिनीला पाणी दिलं तर त्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण आपणाला त्या ठिकाणी कमी करू शकतो. या पद्धतीनं क्षार त्या ठिकाणी दूर केल्यास त्या ठिकाणी जमिनीचा खारटपणा सुद्धा आपणाला कमी करता येऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण जमिनीच्या प्रदूषणाची कारणं आणि जमिनीच्या धुपेची कारणं या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्याचबरोबर पुढचा जो काही भाग आहे आपणाला भूमी प्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम सुद्धा त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. भूमी प्रदूषणाचे परिणाम पाहत असताना त्याच्यामध्ये बुरशीनाशके, जंतुनाशक आणि तणनाशकाच्या वापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते व त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. हा एक परिणाम त्या ठिकाणी आपणाला सांगता येईल. म्हणजे पिकाची वाढ त्या ठिकाणी कमी होते किंवा खुंटते. जमिनीतील अनेक घटके अन्न सेवनाबरोबर मानवाच्या शरीरात प्रवेश करतात व त्याचा मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम त्या ठिकाणी होतो आणि म्हणून त्याचा एक फार मोठा मानवी शरीरावर वाईट परिणाम दिसून आल्याचे आपल्याला दिसून येते. भूमी प्रदूषणामुळे भूमिकण विस्कळीत होतात व त्यामुळे जमिनीची झपाट्याने झीज होते आणि कालांतराने जमिनी काय होतात तर ओसाड पडतात. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचे नायट्रोजन घेण्याची नैसर्गिक क्षमता कमी होते आणि त्यामुळे दरवर्षी वाढत्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करावा लागतो. त्याचे दूरगामी दुष्परिणाम जमिनीवर होऊन जमिनी ह्या प्रामुख्याने नंतरच्या काळामध्ये नापीक बनतात. जमिनीच्या खारेपणामुळे व पाणी संचयनामुळे कृषीयोग्य जमिनी नष्ट होतात. त्याचबरोबर भूमी प्रदूषणामुळे जमिनीची उत्पादन क्षमता झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे शेती उत्पादनात घट होऊन अन्नधान्याची कमतरता सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीनं आपण जमिनीच्या किंवा भू प्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. या भूप्रदूषणावर उपाय सुद्धा आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि ते उपाय आपण करत असताना काय केलं पाहिजे आणि अशा करण्यामुळं आपण जमिनीचं प्रदूषण कशा पद्धतीने रोखू शकतो या संदर्भामधली या ठिकाणी माहिती आपण पाहूयात. पहिला त्या ठिकाणी उपाय आपल्याला असा करता येईल की बाबा वृक्षारोपण करणे आणि योग्य प्रमाणात जलसिंचनाचा वापर करणे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण जमिनीच्या प्रदूषणापासून त्यांना काय करतो, जमिनीचं प्रदूषण होण्यापासून त्या ठिकाणी आपण त्या जमिनीला वाचवू शकतो. पिकावर फवारल्या जाणाऱ्या विषारी औषधाचा वापर मर्यादित करणे किंवा टाळणे हा एक अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी उपाय आपल्याला करता येईल. जंगलतोडीवर निर्बंध घालणे,
वनविकास योजना राबवणे आणि जमिनीवर त्या ठिकाणी जमिनीच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी बाधा येणार नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. क्षरण प्रक्रियेची त्या ठिकाणी आपल्याला जंगल किंवा वन योजना राबवून त्या ठिकाणी क्षरण प्रक्रियेची तीव्रता कमी करता येऊ शकते. त्याचबरोबर शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसिंचन व्यवस्थेमध्ये कालवे व नाले हे सिमेंटाचा उपयोग करून त्या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा करून जर तसं केलं तर जमिनीमध्ये प्रामुख्याने आपणाला योग्यरित्या पाणी देता येईल आणि क्षारीकरण त्या ठिकाणी होणार नाही. रासायनिक कीटकनाशकाच्या ऐवजी जैविक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण प्रदूषण रोखू शकतो. टाकाऊ कचरा असेल, निरुपयोगी वस्तू असतील तर यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आणि मग या माध्यमातून आपण जमिनीचं काय करू शकतो तर प्रदूषण थांबवू शकतो. कृषीजन्य कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, त्याशिवाय कचऱ्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती करणे हा एक उपाय त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी उपाय होऊ शकतो. खाऱ्या जमिनी सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात जिप्सम पाणी आणि रासायनिक खत त्या ठिकाणी टाकणे, ज्यामुळे जमिनीतील अधिक असलेला सोडियम त्या ठिकाणी खोलवर जातो व जमिनीचा थर जो काय आहे तो शेतीसाठी उपयोगी ठरतो. या पद्धतीनं आपण जमिनीचं प्रदूषण दूर करू शकतो. त्याचबरोबर टाकाऊ कचऱ्यातील बराचसा कचरा, उदाहरणार्थ प्लास्टिक, लोखंडी वस्तू, कागद, रबर, काच इत्यादी पुनर्चक्रीकरणाद्वारे त्या ठिकाणी उपयोगात आपण आणू शकतो आणि त्या ठिकाणी जमिनीचं प्रदूषण कमी करू शकतो. अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी भूमी प्रदूषणाचे कारणं, भूमी प्रदूषणाचे होणारे परिणाम, त्याचबरोबर भूमी प्रदूषण रोखण्यासाठी आपण जे काही उपाय त्या ठिकाणी करू शकतो त्या उपायाच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी आपण आज थांबूयात. धन्यवाद.